इति पिशो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधर्मसारथि सत्ता देवमनुसारं बुद्धो भगवाति यो दुःखस्य नरस्य दुःसति शोधस्य पोषरस्य तननस्य तमेव बालं पच्यति पापं सुखमोरज्जो पटिवातं वखितो तथागत सम्यक संबुद्ध तथागताचा पवित्र असा सन्मार्ग बौद्ध धम्म सद्धम्माचा प्रचार करणारा पूजनीय भिक्खू संघ बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा सर्वच रत्नांना त्रिवार अभिवादन करतो। वर्षाभास धम्म पर्व 2026 या पवित्र 3 महिन्याच्या कालावधीमध्ये दैनंदिन धम्मदेशना श्रवण करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असणारे आपण सगळे उपासक उपासिका बालक बालिका आपल्या उपस्थितीबद्दल सर्वप्रथम आपल्या प्रति अनंत मंगल मैत्री सुरुवातीला व्यक्त करतो। धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलच्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा अनंत अनंत मंगल मैत्री सर्वप्रथम व्यक्त करतो। आज आपण आपल्या दैनंदिन धम्मदेशनेमध्ये एक अत्यंत उपयुक्त अशी धम्मपदातली गाथा बघणार आहोत। जी गाथा धम्मपदामध्ये 125 क्रमांकाची आहे। 9वा वग्ग आपण पाहतोय, ज्याला धम्मपदामध्ये पापवग्ग असं म्हणतात। या पापवग्गातील 10वी गाथा आणि एकंदरीत धम्मपदातील 125 क्रमांकाची गाथा आणि ती भगवान बुद्धाने कोणासाठी उपदेशलेली आहे त्या संदर्भातली एक सुंदर अशी धम्मकथा इथे आपण अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत। भगवान बुद्ध या गाथेचा उपदेश श्रावस्ती येथील जेतवनात वास्तव्यात असताना भगवंतांनी कोक नावाच्या शिकाऱ्याला उद्देशून ही गाथा बोललेली आहे। पहिल्या गाथेमध्ये 124 क्रमांकाच्या गाथेमध्ये कोणता शिकारी आहे? कुक्कुट मित्त। पालीचे नाव आहेत, जरा कठीणच असतात, पण हा कोक जरा मराठीत वाटतो। तर या कोक नावाच्या शिकाऱ्याला उद्देशून तथागत सम्यक बुद्धांची ही महान अशी दिलेली बुद्धवाणी उपदेशात्मक गाथा आहे। एके समयी काय झालं, भगवान बुद्ध श्रावस्ती इथे वास्तव्याला असताना एकं समयं भगवा सावतीय विहरती जैतवने अनाथ पिंडिकस्य आरामे। एके समयी भगवान बुद्ध श्रावस्तीच्या जेतवनामध्ये अनाथ पिंडकाच्या जेतवनामध्ये विहार करत असताना भगवान बुद्धांनी दिलेला हा उपदेश धम्मपद गाथा क्रमांक 125 चा आहे। कोक नावाचा शिकारी सकाळच्या प्रहरी आपल्या शिकाऱ्या कुत्र्याला घेऊन तो श्रावस्तीच्या जंगलामध्ये शिकार करण्यासाठी निघाला।
तर बघा शिकाऱ्याचे कुत्रे कसे असतात, लय खतरनाक असतात. आदिवासी लोकांकडे जर तुम्ही गेलात ना, त्या पाड्यामध्ये, वाड्यामध्ये, वस्तीमध्ये, तांड्यामध्ये राहणाऱ्या लोकांकडे सुखी हो, तर त्या लोकांचे कुत्रे असे उंचच्या उंच असतात आणि शिकाऱ्याला हात लावायच्या अगोदरच बऱ्याच वेळेस अर्धी शिकार ते कुत्रेच खातात, है ना. काही कुत्रे ट्रेन केलेले असतात तर ते फक्त शिकाऱ्याला धरून देतात. तो आपल्या हिंस्र कुत्र्यांना घेऊन कोक नावाचा शिकारी जंगलामध्ये श्रावस्तीच्या शिकारीसाठी निघाला. सकाळचा प्रहर होता. जात असताना त्याला एक अतिशय शांत संयमी परिमंडल केलेला बौद्ध भिक्खू हातामध्ये भिक्षा पात्र घेऊन भिक्षाटन करताना दिसला. बघा कथेमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तुम्हाला आता लक्षात येईल, आणि भगवान बुद्धांनी ही गाथा का सांगितली याचंही आपल्याला उत्तर लगेच मिळेल. जेव्हा हा शिकारी निघाला तेव्हा जात असताना त्याला एक बौद्ध भिक्खू दिसला आणि बौद्ध भिक्खू त्याच्या समोर आल्याबरोबर हा म्हणाला मनातल्या मनात, अरे आज अपशकुन झाला. काय म्हणाला, आज अपशकुन झाला. आणि मनातल्या मनातच म्हणाला की आज काय आपल्याला शिकार मिळत नाही, आणि झालंय तसंच. भगवान बुद्धाचा भिक्खू त्याच्या समोर आल्यानंतर करुणामय चित्तानं भिक्खूनी सुद्धा मनातल्या मनात त्याला आशीर्वाद दिलाच असेल की आज एकही पशु किंवा पक्षाची हत्या या शिकाऱ्याकडून होऊ नये आणि याचे अकुशल कर्म होऊ नये. झालंय तसंच. कुत्र्याला घेऊन 7-8 कुत्र्यांना घेऊन दिवसभर जंगलामध्ये फिरला. इकडं जाय तिकडं जाय, थकायचा, झाडाखाली बसायचा, पाणी प्यायचा, आराम करायचा, थोडंसं काहीतरी होतं ते शिदोरीला ते खायचा आणि पुन्हा शिकारीला लागायचा. दिवसभर भटकून 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 थकून गेला, दमला, थांबला आणि थकून भागून पुन्हा कुत्र्यांना घेऊन सायंकाळच्या प्रहरी पुन्हा वापस येऊ लागला. साहजिक आहे. दिवसभर जर त्याला काहीच मिळालं नाही तर त्याला राग किती आला असेल. रागाने लालबुंद अवस्थेत होता. आणि असं पहिल्यांदा त्याच्या आयुष्यामध्ये झालं होतं. कारण श्रावस्तीचं जंगल काही साधं सुद्धा नाही, लय मोठं जंगल होतं, है ना. तर या श्रावस्तीच्या जंगलामध्ये कोणता डाकू राहायचा, डाकू अंगुलीमाल. जो व्यक्ती वाईट मार्गाला गेलेला आहे आणि वाईट मार्गाला गेल्यानंतर दैनंदिन त्याचं तसंच आचरण असेल, त्या अवतीभोवतीचं जे वातावरण असतं ना, तर त्या वातावरणामध्ये त्याच्या कर्माचा परिणाम दिसतो आणि म्हणून तसल्या लोकांना लोक घाबरतात, त्यांच्या जवळ जात नाहीत, है का नाही. एखादा व्यक्ती असा आहे जो रात्रंदिवस शिव्या 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 देतो, भांडणं करतो, रात्रंदिवस काही ना काहीतरी वेगळंच काहीतरी करतो, तर त्याच्या जवळ जाण्यासाठी लोक घाबरतात. त्यातल्या सज्जन लोक म्हणतात नाही बाबा याला दूरच जय भीम करतो आणि दुसऱ्या मार्गाने जातात. तर असं काय होते. दुसरी गोष्ट अशी आहे की जे लोक प्रेमानं बोलतात, प्रेमानं जवळ घेतात, प्रेमानं चर्चा करतात, एकमेकाला मदत करतात, लोक कितीही अर्जंट काम असलं तरी त्याच्या जवळ जाऊन त्याला 2 शब्द बोलतात आणि मग लोक पुढे जातात, है ना. असं काय होते, कारण हे माणसाचं नाही आहे. माणूस सर्वसारखा आहे. तुम्ही तसे आम्ही, आम्ही तसे तुम्ही. माणूस सर्वसाधारणपणे सर्वसारखा आहे, पण माणसामध्ये असलेला जो विचार आहे का नाही, रात्रंदिवस मनातले जे विचार आहेत ते मनातले विचार तुमच्या अवतीभोवती तसं वलय तयार करतात आणि त्या वलयामुळे चांगला माणूस असेल तर लोक प्रेमानं जवळ येतात आणि वाईट माणूस असेल तर लोक प्रेमानं दूर जातात, जवळ जात नाहीत. अंगुलीमालाचं वलय कसं होतं, चांगलं होतं का, नाही चांगलं होतं. मग चिवर अंगावर घेऊन सुद्धा त्याला किती शिव्या खाव्या लागल्या, त्याला किती मार खावा लागला, पण कर्मामुळे बिचाऱ्याच्या तो अर्हत झालेला आहे. परंतु त्याचा जो आलोक पसरलेला होता 999 खून केल्यानंतर, तर त्यामुळे लोक त्याला घाबरायचे. आता इथे या बौद्ध भिक्खूचा आलोक कसा आहे, वलय कसा आहे, तर रात्रंदिवस ध्यान ध्यान, रात्रंदिवस ध्यान ध्यान, मैत्री करुणा मैत्री करुणा.
तर यामुळे त्याचा जो वलय पसरलेला आहे, तर त्या वलयामुळे त्या शिकाऱ्याला असं वाटलं की आता हा संन्यासी माझ्या समोर आहे, म्हणजे आज मला काही शिकार भेटत नाही, आणि भेटलीच नाही. जेव्हा तो परत आल्यानंतर त्या बौद्ध भिक्खूला त्यानं पुन्हा पाहिलं रात्रीच्या समयी, सायंकाळच्या वेळेला, म्हणजे थोडासा अंधार होत होता, अशा वेळेला त्यांनी पाहिलं. आणि पाहिल्यानंतर त्याच्या मनात असं आलं की सकाळी हा अपशकुनी बौद्ध भिक्खू मला भेटला, म्हणून दिवसभर फिरल्यानंतर सुद्धा मला शिकार काय गावली नाही, मिळाली नाही. पुढच्या वेळेस तसं होऊ नये, किंवा हा बौद्ध भिक्खू मला शिकारीला जाताना कधीच भेटू नये, या उद्देशानं रागाने लालबुंद होऊन त्यांनी त्याच्या जवळ असलेल्या, सोबत असलेल्या कुत्र्यांना त्या बौद्ध भिक्खूच्या मागे लावलं. त्या बौद्ध भिक्खूच्या मागे लावलं. आता माणसाला तरी माणूस सांगेल की बाबा थांब न, जर आता बोलू दोन शब्द. कुत्र्याला कसं सांगणार आपण, अहो कुत्रे थांबा आपण बोलूया 2 मिनिटं. कुत्रे ऐकतात का? नाही. म्हणजे जेव्हा ते सगळे कुत्रे त्या बौद्ध भिक्खूच्या मागे लागले, जीवाच्या आकांतानं आपला जीव वाचवण्यासाठी बाजूला असलेल्या एका मोठ्या वृक्षावरती तो बौद्ध भिक्खू चढले. ते बौद्ध भिक्खू सरसर चढले आणि एका फांदीला धरून ते बसले. शिकारी बेभान झालेला होता. कुत्रे अवतीभोवती भुकू लागले आणि बौद्ध भिक्खू त्या झाडावरती. कुत्रे मोठमोठ्यानं भुकू लागले. बौद्ध भिक्खू खाली येईना म्हणून काय केलं याने, शिकाऱ्यानं आपला तीक्ष्ण बाण, तीर त्या बौद्ध भिक्षूच्या पायाला तो टोचू लागला खालून. जसं तसं करून बौद्ध भिक्षू थोडा पुढे सरकले, पण दोन्ही हाताने त्यांनी ती फांदी धरली होती झाडाची. त्यांना त्यांचं शरीर आणि अंगावरचं चिवर मात्र सांभाळता आलं नाही. इकडून शिकारी बाणानं टोचतोय. स्वतःला वाचवता त्यांच्या अंगावरचं काशाय वस्त्र मात्र खाली पडलं आणि ते जाऊन शिकाऱ्याच्या अंगावर पडलं. कोक नावाच्या शिकाऱ्याच्या अंगावर पडलं आणि शिकाऱ्यांच्या अंगावर पडल्याबरोबर कुत्र्याला वाटलं वरचा भिक्खूच खाली पडला, सारेच्या सारे कुत्रे त्याच्यावरच तुटून पडले. है ना? 2 मिनिटात कोक होत्याचा नव्हता झाला आणि तिचाच मृत्युमुखी पडला. छोटीशी त्या झाडाची फांदी त्या बौद्ध भिक्खूनं काही वेळानंतर तोडली आणि कुत्र्याच्या दिशेनं फेकली. कुत्र्यांनाही लक्षात आलं की ज्यांना आम्ही मारलं तो आमचाच मालक आहे ना. हे पाहून कुत्रे सगळेच्या सगळे जंगलात पळून गेले आणि जंगलात पळून गेल्यानंतर ते बौद्ध भिक्षू खाली आले, उतरले. त्यांनी पाहिलं तर कोक हा मृत्युमुखी पडलेला होता. आता बौद्ध भिक्खूला चांगलं वाटलं पाहिजे होतं की बाबा मला मारायला आला आणि हाच मेला, किती चांगलं झालं. तो बुद्धाचा शिष्य ना. त्या बौद्ध भिक्खूंनी खाली उतरल्यानंतर स्वतःच्या मनाशी प्रश्न केला की हा कोक नावाचा शिकारी मेला, याला जबाबदार मी तर नाही ना, याला जबाबदार मी तर नाही ना, माझ्यामुळे मेला का? तुमचं उत्तर काय असेल? नाही. पण नाही तर मग कसं काही नाही, है ना? त्याच्या अंगावर जीवर पडलं आणि कुत्र्याला वाटलं गंतीजीच आहेत आणि निघाला कोण? कोक निघाला. मनात प्रश्न घेऊन जिथे भगवंत होते अनाथ पिंडकाच्या जेतवनामध्ये ते बौद्ध भिक्खू गेले. त्या भिक्खूंनी जाऊन भगवंताच्या बाजूला बसून भगवंतांना त्रिवार अभिवादन करून त्यांनी जेतवन अनाथ पिंडक येथील भगवंताला जाऊन प्रश्न केला. भगवंताला प्रश्न विचारला. भगवंत म्हणाले की व्यक्ती असो वा कुठलाही सत्व, तुम्ही आम्ही सत्व आहोत, है ना? तुम्ही आम्ही सत्व आहोत. सत्व म्हणजे काय? प्राणी, पालिता शब्द आहे.
सत्व म्हणजे काय? प्राणी. म्हणजे जसा घोडा आहे, बैल आहे, बकरी आहे, गाय आहे, मेंढा आहे, सिंह आहे, हत्ती आहे, वाघीण आहे, वाघ आहे, जे काय आहेत ते सगळे, तर तेही सुद्धा कोण आहेत? प्राणी आहेत. म्हणजे सरपटणारे प्राणी आहेत, हवेत उडणारे प्राणी आहेत, जमिनीवर राहणारे प्राणी आहेत, जमिनीच्या खाली प्राणी आहेत किंवा गटारातले प्राणी आहेत. अशा प्राण्यांसारखे आम्ही सुद्धा एक फक्त प्राणी आहोत. आता या प्राण्यांमध्ये आमच्यामध्ये फक्त एकच वैशिष्ट्य आहे. काय? एकच वैशिष्ट्य आहे, या सगळ्या प्राण्यांना मनाचं चिंतन करता येत नाही, आम्हाला करता येत आहे का नाही? या प्राण्यांना मनाचं चिंतन करता येत नाही, आम्हाला करता येते. आणि मनाचं चिंतन करून आम्ही दुःखमुक्त होऊ शकतो, बुद्ध बनू शकतो, श्रोताबद्ध सकृतागामी अनागामी अरहत होऊ शकतो, प्रत्येक बुद्ध होऊ शकतो, सम्मासन बुद्ध होऊ शकतो. तर हे वैशिष्ट्यपूर्ण फरक या प्राण्यांमध्ये आणि आमच्यामध्ये आहे. भगवंतांनी सांगितलं की त्याच्या कर्मामुळे तो गेलेला आहे. आणि कर्माची व्याख्या सांगत असताना भगवंत म्हणाले की ज्या पद्धतीनं एखादा वाईट व्यक्ती दुसऱ्यांना त्रास व्हावा या उद्देशानं कार्य करतो, है ना? एखादा वाईट व्यक्ती दुसऱ्यांना त्रास व्हावा या उद्देशानं कार्य करतो. जो त्याच्यासाठी कार्य करू लागला त्याला त्रास व्हावा, आणि तो जर खरंच सज्जन असेल तर सज्जनांना मात्र त्रास होत नाही, तर जे त्याच्याविषयी कारस्थान करतात त्यांना मात्र त्रास होतो. मग आपण सर्वसाधारणपणे एक गोष्ट वापरतो की दुसऱ्यासाठी खड्डा खोदणारा काय आपण म्हणतो ना, दुसऱ्यासाठी गड्डा केल्यानंतर आपल्याला त्या गड्ड्यात जाऊन पडावं लागतं. म्हणजे इथं सुद्धा तसंच आहे. काय? दुसऱ्यासाठी खड्डा खोदणारा स्वतःच त्यात पडतो. म्हणजे झालं असं, कोक नावाच्या शिकाऱ्यानं कोणासाठी खड्डा खोदला होता? त्या बौद्ध भिक्खूसाठी. पण बौद्ध भिक्खूचं चिवर त्या कोकच्या अंगावर पडलं आणि त्याचाच मृत्यू झाला. म्हणजे दुसऱ्याला त्रास देण्याच्या उद्देशानं तो काम करू लागला होता, पण बिचाऱ्याचा अंत त्याच्यामध्येच झाला. आणि कर्माची व्याख्या सांगत असताना, कर्माचा परिणाम सांगत असताना भगवान बुद्धांनी ही सुंदर अशी धम्मपदातील गाथा क्रमांक 125चा त्यावेळी त्या काळी अनाथ पिंडकाच्या जेतमनामध्ये दिलेला हा उपदेश आहे. अतिशय सुंदर उपदेश या गाथेच्या माध्यमातून आपल्याला पाहावयास मिळते. भगवंत म्हणतात, यो दुठस नरस दुस्सते सुदस पोसस अनगनस तमेव बालं पचति पापं सुखमो रज्जो पतिवातं बखितो. अर्थ, ज्याप्रमाणे हवेच्या विरुद्ध दिशेने फेकलेले हवेचे सूक्ष्म कण त्याच फेकणाऱ्या व्यक्तीच्या अंगावरती येतात, त्याचप्रमाणे निर्मल व दोषरहित असणाऱ्या माणसाला दोषी ठरवणाऱ्या मूर्खालाच तो दोष लागत असतो. म्हणजे इथे निर्दोष असलेल्या व्यक्तीला, भलं की त्या भिक्खूचा काही दोष नाही त्याच्यामध्ये, कोकला वाटलं की हा शौकीनी भिक्खू मला सकाळी भेटला म्हणून दिवसभर फिरूनही मला कुठल्याच प्रकारची शिकार गावली नाही, या उद्देशानं तो दोषरहित भिक्खूला दोष देऊ लागला होता. पण बिचाराला हे समजलं नाही की तो बुद्धाचा पुत्र आहे आणि बुद्धाचा पुत्र निर्दोष आहे असं त्याला समजलं नसल्या कारणाने त्यांनी जे कुत्रे त्या बौद्ध भिक्खूला मारण्यासाठी पाठवले त्याच कुत्र्यांनी शेवटी त्याचा अंत केला. या धम्मकथेमध्ये आणि या गाथेमध्ये आपल्याला अतिशय सुंदर असा हा उपदेश आपल्या जीवनामध्ये पुण्य कर्म करण्यासाठी मिळतो. आपण सदोनी चांगल्या लोकांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे आणि वाईट लोकांना सुधारण्याचा आपण वारंवार प्रयत्न केला पाहिजे. कारण यामध्ये तथागत सम्यक संबुद्धाच्या धम्माचा विजय आहे.
चांगला असो किंवा वाईट, तो व्यक्ती आहे आणि व्यक्तीला जेव्हा चांगुलपणा समजतो तेव्हा निश्चित स्वरूपात वाईट व्यक्ती सुद्धा चांगला होतो आणि चांगला व्यक्ती अधिक चांगला बनून धम्म मार्गावरती विराजमान होत असतो आणि चांगल्या लोकांच्या वलयामुळे, त्यांच्या मध्ये असलेल्या गुणामुळे समाजाचा विकास होत असतो, समाजाचं रक्षण होत असते. तर या महत्तम अशा उपदेशाने आज आपण जी अतिशय सुंदर अशी धम्मपदातली 125व्या क्रमांकाची गाथा पाहिलेली आहे, या गाथेचा अर्थ आणि कथेचा अर्थ आपल्याला समजला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. या धम्मदेशनेच्या सरतेशेवटी इथे उपस्थित मोठ्या संख्येनं असलेल्या सर्व माय माऊल्यांना, आणि उपासकाची संख्या पण वाढू लागली आमच्याकडे. पहिले आमच्याकडे एकच राहायचा, आता 4 झालेत. तर इथे मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या आपल्या सर्व माय माऊल्यांसाठी, उपासक उपासिकांसाठी अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करतो. विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. भवतु सब मंगलम, आपल्या सर्वांचे मंगल हो.